मैत्रिणीसोबत थोडी मस्ती एन्जॉय करत करत आम्ही आलो होतो एका छोट्याशा पिकनिक स्पॉटला। ते कुठे ते पुढे व्हिडिओमार्फत तुम्हाला पुढे सांगणारच आहे, त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहावं लागेल। कुठे पिकनिकला जायचं म्हटलं की आपल्याजवळ काहीतरी थोडंसं आपलं खायला हवं आणि कंपल्सरी आम्ही भेळच करणार होतो, म्हणून म्हटलं चला साधे मुरमुरे नेल्यापेक्षा ना फोडणीचा चिवडा वगैरे जो आहे तो घेऊन जाऊयात। म्हणून त्या अगोदर मी फोडणीच्या चिवड्याची तयारी केली। जे मुरमुरे आहे ते गाळून घेतले, त्याच्यामध्ये शेंगदाणे, कढीपत्ता, हिरवी मिरची, डाळ्या, फुटाण्याच्या त्या सगळे टाकून मिक्स केल्या आणि मस्त त्याला कडकडीत तेलाची अशी तिखट झणझणीत फोडणी दिली। कारण की हा जो चिवडा आहे ना, आपण प्रवासात जातो ना तेव्हा पण खायला खूप छान लागतो। खट्टा मिठा हा जो चिवडा आहे ना खूप छान टेस्टी लागतो। त्याच्यामध्ये साखर, आमचूर पावडर आणि हे टाकल्यामुळे ना त्या चिवड्याची जी चव आहे ना ती खूप छान लागते आणि थोडंसं फरसाण वगैरे टाकल्यानंतर ना ते अजूनच सुंदर लागते। म्हटलं बाहेरचं खाल्ल्यापेक्षा घरून काहीतरी नेलेलं बरं असतं। आमचं ना कॉट सेट घालायचं ठरलं होतं, मग मी वेळेवर जाऊन हा जो ड्रेस मला कॉट सेट मिळाला तो मी घेऊन आले। त्याला रात्री 12 वाजता फिटिंग आणि त्याची पॅन्ट जी आहे त्याला मॅनी बसवली आणि मग हा जो ड्रेस आहे तो रेडी केला। आता मॅनी करायची म्हणजे पॅन्ट कापावी लागली, मग ते स्टिच करावी लागली, असा माझा संपूर्ण जो ड्रेस आहे ना रेडी झाला। मग काय हॅलो, मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि त्याचं नाव आहे अदिरा मॉम। तर सकाळी सगळा स्वयंपाक जो आवरून मी आता रेडी झालेली आहे। सगळे चवटावा आहे तो क्लीन केलेला आहे, सगळे भांडे जे आहे ते घासून घेतलेले आहे, लावून घेतलेले आहे, जेणेकरून गॅसचा ओटा जो आहे ना क्लीन करून ठेवलेला होता। अहोंचा टिफिन सुद्धा झालेला होता, तो पॅक करून ठेवलेला होता आणि माझा सुद्धा मी टिफिन घेतलेला होता। आणि आत्ता वाजले होते सकाळचे 6:30 वाजलेले होते। गॅसचा ओटा जो आहे तो पूर्ण क्लीन केलेला होता। म्हटलं आपण केव्हा येऊ संध्याकाळी, म्हणून हा गॅसचा ओटा जर क्लीन असेल ना तर आपल्यालाही बाहेर पडायला मोकळं वाटतं आणि गॅसचा ओटा क्लीन असला की एकदम छान वाटतं, फ्रेश वाटतं। आता इथे माझी सगळी संपूर्ण बॅग जी आहे ती रेडी झालेली आहे, कारण की पिकनिक म्हटल्यानंतर छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला लागतच असतात। आणि ह्या सगळ्या ज्या मैत्रिणी आहेत त्या ऑलरेडी स्टॉपवर येऊन थांबलेल्या होत्या। मग काय मी स्टॉपवर आली आणि इथूनच आम्ही निघालणार होतो देवीला जायला, पद्मालयला जाणारा। आणि हा जे वातावरण आहे ना सध्या पावसाळ्याचं खूप छान निसर्गरम्य वातावरण आहे। वर आभाळ आणि छान असं निसर्गरम्य वातावरणामध्ये जायला खूप मजा येते। आणि हा जो प्रवास आहे ना बिलकुल आठवलेला नाही आहे, एन्जॉय करत करत आम्ही आमच्या प्रवासाला लागलेलो होतो। हाशी मजाक करता करता आमचा वेळ केव्हा निघून गेला कळलंच नाही आणि आम्ही येऊन पोचलो तो पद्मालयला। आता हे जे पद्मालय ना खूप छान असं निसर्गरम्याच्या सानिध्यात इथे वसलेलं हे जे पद्मालय आहे खूपच छान आहे। इथे छान असे कमळाचे फुलं जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात आणि इतकं सुंदर वातावरण आहे। खूप छान असं रेखीव मंदिर आहे इथे आणि हे जे मंदिर आहे ना नदी म्हणजे तलावाच्या अगदी जवळच आहे आणि या तलावामध्ये छान छान सुंदर सुंदर असे कमळ उमललेले दिसत आहेत। आणि हे जे आम्ही कमळ वगैरे आहे, देवाची पूजा साहित्य जे आहे घेतलेलं होतं आणि हे जी भाजी आहे ना कोणाकोणाला माहिती मला नक्की कमेंट करून सांगा। आता आम्ही त्या मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केलेला होता आणि हे जे तुम्हाला दिसतंय ना हे मंदिर खूप जुनं आणि प्राचीन मंदिर आहे। म्हणजे जळगाव जिल्ह्यातील एरोंडेल तालुक्यात असलेलं हे मंदिर आहे। अर्धपीठ असलेलं हे जगप्रसिद्ध मंदिर, डाव्या व उजव्या सोंडेचा स्वयंभू 2 गणेश मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळतात। एकाचं नाव आहे अमोद आणि दुसऱ्याचं नाव आहे प्रमोद। पद्मालय हा शब्द जो आहे ना पद आणि लय, पद म्हणजे कमळ आणि लय म्हणजे घर, अशा 2 शब्द जोडून त्याचा जो शब्द तयार झाला आहे तो आहे पद्मालय आणि याला संस्कृतमध्ये पद्मालय म्हटलेलं आहे। त्यामुळे आपण कमळाचे घर असं म्हणू शकतो। गणपतीसमोर असलेला हा कमळ तलाव जो आहे खूपच सुंदर आहे आणि तो गणेशाला जो आहे तो समर्पित केलेला आहे। इतकं सुंदर हे जे मंदिर आहे ना या निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं आहे आणि खूप प्राचीन आहे। जळगाव जिल्ह्यात ही खूप प्रसिद्ध मंदिर आहे आणि जगभरात हे अर्धपीठ म्हणून हे प्रसिद्ध असलेलं मंदिर आहे। आणि आम्ही आता सगळ्याजणी जो आहे इथे आलेलो होतो, मंदिरातून आमचं दर्शन वगैरे झालं। मंदिरात कॅमेऱ्याच अलाउड नव्हत्या म्हणून गणपतीचे फोटो जे आहे ते घेऊ शकले नाही, पण इथे बॅक साईडला आम्ही मस्त भेळ पार्टी केलेली आहे, कारण की नाश्त्याची वेळ झालेली होती आणि सगळ्यांनी घरूनच भेळचं जे सामान आहे ते आणलेलं होतं। सगळ्यांचा जो चिवडा जो आहे ते फरसाण जे आहे आम्ही एकत्र केलं आणि मस्त मिक्स जी भेळ आहे ना सगळं साहित्य एकत्र केल्यानंतर जी चव लागते ना ते अप्रतिम लागते। सगळ्यांनीच घरून छान छान असे पदार्थ करून आणलेले होते। इथे या सगळं जे आहे मिक्स करून घेतलं, कारण की जो गोपाळकाळा असतो ना तो कसा लागतो अगदी तसाच आमची भेळ जी आहे ते
रेडी झालेली होती. सगळ्याच मैत्रिणींनी भरपूर असा एन्जॉय केलेला होता. घरून निंबू, कांदा, चिंचची चटणी, टोमॅटो, कांदा कटर सगळं जे लागतं ना, सगळं साहित्य इथे आम्ही आणलेलं होतं. आणि हे जे तुम्ही बघताय ना, हे आहे मंदिराचा कळस, जो की खूपच छान आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे मंदिर आहे ना, खूप जगप्रसिद्ध आहे. इथे या काकूंनी आणलेलं होतं हे ढोकळा, जो की मला अतिशय आवडलेला होता. मिक्स डाळीचा ढोकळा आहे आणि खूप मस्त सॉफ्ट आणि हलका होता खायला, म्हणून तो मला खूप आवडला. आणि त्याची जी रेसिपी मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल, कारण की मला ना तो खायला खूप आवडला. इथे आमची जी भेळ आहे ना, ती बनवून झालेली आहे आणि सगळ्या मैत्रिणींनी ना भेळीचा जो आस्वाद आहे ना, तो घेतलेला होता. आणि भेळ जी आहे ना, ती खूप छान झाली होती, कारण निसर्गाच्या सानिध्यात असं काहीतरी वनभोजन खायला मिळालं म्हणजे आपली मज्जाच ना. तुम्हाला जर पद्माला यायचं असेल ना, तर जळगाववरून अगदी 30 किलोमीटर अंतरावर असलेलं हे पद्मालय आहे. आणि एरंडोलवरून 12 किलोमीटर अंतरावर असलेलं हे सुंदर असं गणपतीचं स्वयंभू असलेलं हे मंदिर इथे तुम्हाला पाहायला मिळेल. आणि हे जी घंटा आहे ना, मला जाता जाता पाहायला मिळाली, खूप छान आहे. आणि हे ना दीपमाला इतकी सुंदर आणि छान रेखीव होती. आणि हे जे मंदिर आहे ना, दगडामध्ये कोरलेलं होतं. अतिशय प्राचीन मंदिर आहे आणि दगडामध्ये कोरलेलं कोणतंही मंदिर जे असलं ना, ते खूपच सुंदर वाटते पाहायला, कारण की ह्या जुन्या गोष्टी ज्या असतात ना, आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवून जातात. आणि हा जो मंदिराचा परिसर आहे ना, इथे सगळ्यांसाठी खूप छान आहे. अतिशय स्वच्छता आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे खूप मोठं वडाचं जे वृक्ष आहे तेची भरपूर अशी सावली आणि वातावरण आहे ना, पावसाचं झाल्यामुळे ना खूप छान वाटत होतं. आणि या वातावरणात यायलासाठी ना थोडंसं वातावरण जे आहे ना पावसाचं असायला हवं, जेणेकरून खूपच छान वाटतं. आणि मी आले होते या तलावाच्या जवळ, आणि हा तलाव आहे ना इतका सुंदर आणि छान आहे ना. इथे मस्त असे कमळ जे आहे ना उमललेले होते. आणि तुम्हाला तर मी सांगितलं, पद्मालय हा शब्द पद आणि लय या 2 शब्दांचा मिलाप आहे. संस्कृतमध्ये कमळाचे घर असा आहे. आणि पद म्हणजे कमळ आणि लय म्हणजे घर असा याचा अर्थ होतो. आणि गणपतीसमोर हे असलेलं जे कमळ तलाव आहे हे गणपतीला समर्पित आहे. आणि इतकं छान वाटतं ना इथं आल्यानंतर, खूप सुंदर वाटत होतं. आणि हे कमळ जे आहे ना मला इथे मिळालेलं होतं आणि मी ते कमळ घेऊन खूप खुश झाले होते. काय कमळ घेऊन खुश झाले आणि निघालो होतो बाहेर. आता मंदिराच्या परिसरातून आम्ही निघालेलो होतो आणि इथे ना आता भरपूर छान अशा सुखसुविधा झालेल्या आहेत. आता इथे वॉटर पार्कसुद्धा तयार होत आहे आणि इथलं जे बाहेरचं वातावरण आहे ना खूप सुंदर झालेलं होतं. तर मी साधारणतः 4 वर्षाच्या अगोदर इथे आलेली होती, तेव्हा एवढं काही डेव्हलप नव्हतं, पण आता बऱ्यापैकी छान डेव्हलप झालेलं आहे. तुम्हाला जर यायचं असेल ना तर नक्की तुम्ही पद्मालयाला अवश्य भेट द्या. खूप सुंदर छान ठिकाण आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे की ते कुठून आणि कसं यायचं आहे. आता मी परत निघालो होतो पुढच्या प्रवासाला. आता इथे भरपूर असा एन्जॉय केलाच. पुन्हा गाडीत बसलो, पुन्हा एन्जॉय केला, पुन्हा गाण्याच्या भेंड्या खेळल्या. आणि आमचा जो पुढचा प्रवास होता त्याच्यासाठी आम्ही निघालेलो होतो. तर पुढचा प्रवास म्हणजे आमचा होता पाटणादेवीचा. आणि पाटणादेवीला आम्ही केव्हाच येऊन पोचला मला कळलंच नाही. आणि मग काय खाली उतरल्यानंतर हे जे वातावरण होतं ना, निसर्गाच्या सानिध्यातलं असलेलं हे जे सुंदर पाटणादेवी आहे ना, ते सुद्धा खूपच सुंदर होतं. आणि इथे आल्यानंतर ना मनशांती आणि खूप प्रसन्न वाटते. आणि हे जे पाटणादेवी आहे ना, हे चाळीसगावपासून अगदीच जवळ असल्यामुळे ना खूपच छान आहे. तुम्ही कसं येऊ शकता, जर इथे तुम्हाला यायला स्वतःची गाडीने सुद्धा तुम्ही येऊ शकता, किंवा ट्रेनने जर चाळीसगावला आलात आणि तिथून ऑटो वगैरे केलेलं तरी सुद्धा तुम्ही येऊ शकतात. आणि हे इतकं सुंदर आणि छान आहे ना, खूपच मस्त वातावरण आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला छान असं निखळ पाणी आणि भरपूर असे छान छान असे वेगवेगळ्या प्रसादाचे स्टॉल तुम्हाला पाहायला मिळतील. आणि इथं आम्ही आता निघालेलो होतो मंदिरात जाण्यासाठी. इथं थोडंसं जे अंतर अगदी या नदीतून आपल्याला जावं लागतं, पण आता पावसामुळे या नदीला जास्त पाणी नाहीये, पण या पाण्यातून जायला ना खूप छान वाटतं. 7 महापर्वताच्या कुशीत डोंगर दऱ्या हिरव्यागार वनराईच्या सानिध्यात असलेलं हे ठिकाण इतकं सुंदर आणि पाहण्यासारखं आहे ना, अगदी डोळ्याचं पारणं फिटल्यासारखं वाटतं. आणि निसर्ग संपन्न आहे. सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं हे मंदिर आहे ना, गोताळा अभयारण्यात आहे. माडपंथी मंदिराच्या मागे असलेल्या ह्या पर्वतरांगा इतक्या सुंदर वाटतात ना पाहायला. तुम्ही की ह्या मंदिराला अवश्य भेट द्या. आणि इथे असलेले हे वानर सैनिक आहे ना, आपलं स्वागतच करत असतात. त्यांना काहीतरी खायला दिलं ना तर ते खूप खुश होऊन जातात. ते अजिबात आपल्या हातातली वस्तू तर घेतच नाही, पण त्यांना आपण जर स्वतःहून जर दिली ना तर ते जास्त खुश होतात. मग इथे ना आपल्याला वानर सैनिक जे आहे ना भरपूर पाहायला मिळतात. आणि इथे ना पाणी या वातावरणात यायला ना भरपूर असा पाऊस आणि खळखळ वाहणारं पाणी सुद्धा आपल्याला जवळून अनुभवायला आणि पाहायला मिळतं. आणि इतकं सुंदर वातावरण होतं ना आजचं. पण मला एक खंत वाटत होती, जर कधी पाऊस असताना तर या पावसाच्या सरीत आम्हाला भिजायला मिळालं असतं, आनंद घेता आला असताना. आणि इतकं सुंदर वाटत होतं हे निसर्गरम्य वातावरण पाहताना. चाळीसगाववरून खूपच जवळ आहे, अगदी 16 किलोमीटर अंतरावर असलेलं हे जे मंदिर आहे ना आपल्याला पाहायला मिळतं. आणि या देवीच्या ना या मंदिरात आदिशक्ती मूर्ती आहे. आणि पाटणादेवीच्या मंदिराची एक
आख्यायिका आहे आणि माता सतीचे वडील दशक राजाने पुत्रोकामिष्टीसाठी यज्ञ केला होता. सती मुलगी म्हणून असून देखील तिला तिचे पती महादेव त्यांना निमंत्रण दिले नाही. परंतु नारद मुनीच्या सांगण्यावरून माता सती या यज्ञ सोहळ्याला गेल्या. परंतु तिथे अपमान झाल्याने सती त्या ठिकाणी आपले प्राण त्यागले. त्यामुळे तिचे शव यज्ञ मंडपात पडले. ही गोष्ट महादेवाला कळताच ते क्रोधित होऊन आणि तिचे शव तांडव करू लागले. परंतु महादेवाने त्रिनेत्र उघडल्याने सर्वत्र थरकाप उडाला. तेव्हा त्यांना शांत करण्यासाठी भगवान विष्णू सुदर्शन चक्राने त्या शवाचे 108 तुकडे करतात आणि त्यातील एक उजव्या हाताचा जो तुकडा असतो म्हणजे पंजा जो असतो तो पाटणा देवी इथे पडले आणि तेव्हा तिथे आदिशक्ती किंवा वरदशक्तीचे शक्तीपीठ जी आहे निर्माण झाले अशी आख्यायिका इथे सांगितली जाते. आणि दर्शन वगैरे घेतलं, फोटो वगैरे काढले आणि हे दगडाचं किती कोरीव काम केलं आहे ना, तुम्हालाही पाहायला आवडलं ना, नक्की मग इथे भेट द्या. मग काय पुढच्या प्रवासाला आलो. पुढच्या प्रवासाला इथे आम्ही वालझरीला आलो होतो आणि हे वालझरीचं जे महादेवाचं मंदिर आहे ना ते सुद्धा अतिशय प्राचीन मंदिर आहे. एक छोटासा इथे हा तलाव आहे आणि त्या तलावामध्ये या तलावाची पूजा वगैरे करतात. इथेला केळफुलाचं जे पान असतं त्याच्यामध्ये दिवा लावून या तलावाची पूजा केली जाते आणि इथे सुद्धा आल्यानंतर खूप मनशांती मिळते. इथेच आम्ही देवाचं दर्शन वगैरे घेतलं, नमस्कार वगैरे केला आणि या प्रकारे इथे पूजा वगैरे करून देवाला जो दिवा लावतात तो अखंड जळत राहो, पाण्यामध्ये जळत राहो असं म्हणतात. आणि मग काही इथे पाण्यामध्ये असा दिवा सोडल्यानंतर आम्ही पूजा वगैरे केली आणि मग बाहेर आलो. सगळ्या देवाचे छान असे रितसर आमचे दर्शन झाले, देवीची ओटी वगैरे भरून झाली. मग काय पुढे आलो होतो वालझरीला. तिथेच आम्ही आमचा जेवणाचा जो खाना खजानाचा जो पेटारा आहे तो ओपन केला आणि सगळ्यांनी जेवायला सुरुवात केली. कारण की सगळ्यांनाच पोटातील कावळे आवाज येत होते की लवकर चला भूक लागली, म्हणून आम्ही आमचे सगळ्यांचे पेटारे काढले आणि जेवायला सुरुवात केली. जेवण वगैरे झालं आणि तिथून निघालो. तिथे आल्यानंतर हे भरपूर असं मोठं चिंचेचं झाड आणि त्या चिंचेच्या झाडाला हे छान छान अशी चिंचेची फुलं लागलेली होती आणि हे कधी कोणी खाल्ले आहे का मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हे तर मी फर्स्ट टाइम खाल्ले आणि मला आणि अदूला फार आवडले. कारण की आमच्याच बेशीच्या एका मैत्रिणी आम्हाला हे तोडून दिले होते आणि म्हटलं की खाऊन बघा तुम्हाला आवडतील. मग काय आम्हालाही आवडले आणि आम्ही ते खात एन्जॉय करत गेलो. आणि मग आलो होतो चाळीसगावला आल्यानंतर आमच्या आत्यांकडे आलो होतो. आत्यांच्या आईला यांनी ही दिलेली होती छान अशी पायांसाठी ही मशीन. कारण की त्यांचे पाय सुचतात आणि त्याच पायांना आराम मिळावा, त्या पायांतल्या मुंग्या ज्या आहेत त्या कमी व्हावं आणि त्यांचं जे चालणं फिरणं वाढावं म्हणून ही मशीन त्यांनी दिलेली होती. आत्याच्या मुलाने आत्याला दिली, आत्याने ती मशीन त्यांच्या आईला दिली. म्हणजे एका पिढीने दुसऱ्या पिढीला दिलेली ही भेटवस्तू त्यांनी त्यांच्या आईला दिलेली होती. आणि आईचं प्रेम असतंच ना, कितीही त्यांच्यासाठी केलं तरी फारच कमी आहे असं म्हणायला हरकत नाही. मग काय आम्ही त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी आमची ओटी वगैरे भरली, चहा वगैरे घेतला आणि त्यांनी आमचा केलेला आदर तिथे पाहून खूप छान वाटलं. आणि चाळीसगावला आल्यानंतर आणि आम्ही एका शॉपमध्ये आलो, तिथे भरपूर अशी शॉपिंग केली आणि तिथून निघालो पुढच्या प्रवासाला. असा आमचा एकंदरीत त्याचा दिवस खूप मस्त एन्जॉय करत गेला होता. आणि आम्ही बसमध्ये असताना भरपूर एन्जॉय केला आणि त्यातलाच हा एक प्रकार, कावळा उडाला चिमणी उडाली खेळत खेळत आम्ही घरी पोहोचलो. असा होताचा दिवस. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ काय छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी चिमणी उड, कावळा उड, बदक उड, पक्षी उड, म्हैस उड. आता म्हैस उडून मला दुसरी घेतो का आता? दुसरी घेतो का आता? तू मला नाही येत. पक्षी उड, कावळा उड, फासवड उड, प्रणाली उड. प्रणाली असते, प्रणाली उडाली. आता तू उड. चिमणी उड, कावळा उड, पोपट उड, बदक उड, झाड उड. सगळ्यांची काय उडाली. सगळ्यांचे काय